उद्धवजी ठाकरे राम मंदिरासंदर्भात रामरक्षा आंदोलन करणार आहेत। माझी उद्धवजी ठाकरे यांना विनंती आहे की आपण रामरक्षा आंदोलन करण्यापेक्षा पक्षरक्षा आंदोलन करा। कारण ज्या वेळेला राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना होती, देशभरातील साधू संत अनेक दिग्गज लोक अयोध्येला प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी उपस्थित होते। त्यावेळेला उद्धवजी ठाकरे मातोश्रीमध्ये बसून होते। त्यावेळेला उद्धवजी ठाकरे यांना वाटलं नाही की आपण प्रभू रामलल्लाच्या दर्शनाला जावं, त्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी उपस्थित राहावं असं उद्धवजी ठाकरे यांना वाटलं नाही। कारण त्यांना काँग्रेसची भीती होती। ज्या काँग्रेसनं प्रभू रामचंद्रांचं अस्तित्व नाकारलं, ज्या काँग्रेसनं प्रभू रामचंद्राच्या मंदिराला विरोध केला, ज्या काँग्रेसच्या मुळे एवढी वर्ष प्रभू रामचंद्रांचं मंदिर अयोध्येमध्ये होऊ शकलं नाही, सुप्रीम कोर्टामध्ये देखील प्रतिज्ञापत्र सादर करून रामाचं अस्तित्व नाकारलं, त्या काँग्रेसच्या दबावामुळे उद्धवजी ठाकरे अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी गेले नव्हते। आणि आता यांना प्रभू रामचंद्राची आठवण येते। प्रभू रामचंद्र मंदिराच्या आंदोलनाच्या वेळेला जेव्हा भारतीय जनता पार्टी आणि तमाम हिंदू मंदिर वही बनाएंगे अशा घोषणा देत होते, त्यावेळेला हेच उद्धवजी ठाकरे त्याची खिल्ली उडवत होते, मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे। उद्धवजी ठाकरे, ही तुमची प्रभू रामचंद्रांची भक्ती आहे? ही तुमची रामरक्षा आहे? काँग्रेसच्या दावणीला आपला संपूर्ण पक्ष तुम्ही बांधून टाकला आणि प्रभू रामचंद्रांचे विचार देखील सोडून दिले। जे उद्धवजी ठाकरे हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे झाले नाहीत, ते प्रभू रामचंद्रांचे काय होणार? प्रभू रामचंद्रांच्या मंदिराबद्दल तुम्हाला बोलण्याचा कवडीचाही अधिकार नाही। कारण तुम्ही काँग्रेसच्या सांगण्यावरून प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी गेला नव्हतात। एवढंच नाही तर जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो, हे म्हणायला देखील उद्धवजी ठाकरे तुम्हाला लाज वाटत होती। शिवाजी पार्कवरच्या सभेला तुम्ही जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो हे देखील म्हटलं नव्हतात। हे या देशातला हिंदू, महाराष्ट्रातला मराठी माणूस विसरलेला नाही। आज जे तुम्ही आंदोलन करतायत ते आंदोलन नाही तर नौटंकी आहे। स्वतःचा पक्ष वाचवा, स्वतःचं कुटुंब वाचवा, एवढंच या आंदोलनाचा हेतू आहे, एवढाच या आंदोलनाचा उद्देश आहे। याच्या पलीकडे या आंदोलनाचं आणि तुमचं काहीही देणं घेणं नाही। आणि राहिला प्रश्न प्रभू रामचंद्रांच्या मंदिरामध्ये ज्यांनी अपहार केला, त्यातल्या एकाही माणसाला सोडलं जाणार नाही। त्या प्रत्येकाकडनं पै न पै वसूल केलं जाईल। या आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे, यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत। एवढंच काय तर त्या आरोपीला वकील देखील मिळू नये यासाठी देखील सर्वजण प्रयत्न करतायत। त्यामुळे ज्यांनी प्रभू रामचंद्रांच्या दानपेटीमध्ये अपहार केला, त्यातल्या कुणालाही सोडलं जाणार नाही। कारण प्रभू रामचंद्रांच्या श्रद्धेशी ज्यांनी खेळण्याचा प्रयत्न केलाय, त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी असेल, तमाम हिंदू असतील, हे एकत्रपणे काम करतायत। तुम्ही मात्र हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी षड्यंत्र रचण्याचा प्रयत्न करतायत। परंतु उद्धवजी ठाकरे, हे लक्षात घ्या, तुम्ही ज्या राहुल गांधींच्या शेजारी जाऊन बसलात, ज्या काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलात, त्यांना प्रभू रामचंद्रांशी काहीही देणं घेणं नाही। प्रभू रामचंद्रांचं अस्तित्व ज्यांनी अमान्य केलं होतं, राम सेतूचं अस्तित्व ज्यांनी अमान्य केलं होतं, त्यांच्या दबावापोटी, त्यांना घाबरून तुम्ही राम मंदिर आंदोलनाची खिल्ली उडवली। आणि आता तुम्हाला जनाधार गमावल्यानंतर तुम्हाला प्रभू रामचंद्रांचं आठवण येते, त्या मंदिराची आठवण येते। खरं तर तुम्ही राम मंदिर आणि याबद्दल बोलण्यापेक्षा बाबरनामा यावर बोललं पाहिजे। कारण बाबराचं समर्थन तुमच्या लोकांकडनं केलं जातं, औरंगजेबाचं समर्थन तुमच्या लोकांकडनं केलं जातं, अफजल खानाचं समर्थन तुमच्या लोकांकडनं केलं जातं। त्यामुळे रामरक्षा करण्यापेक्षा तुम्ही बाबरनामा किंवा अकबरनामाकडे बघा, कारण तो तुम्हाला जास्त पवित्र झालाय। दाढ्या कुरवाळायच्या,
खरं तर उद्धवजींना आणखी एक माझं आव्हान आहे, कारण तुम्ही रामरक्षा आंदोलन करतायत, परंतु तुम्हाला रामरक्षा येते का हे देखील संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे तुम्ही रामरक्षा म्हणण्यापेक्षा तुम्ही गेल्या काही वर्षांपासून नमाज पठण स्पर्धा, गेल्या काही दिवसापासून जनाब नावानं कॅलेंडर सुरू करणं, असे प्रकार, असे धंदे सुरू केलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला रामरक्षेची गरज नाही. तर तुम्ही नमाज पठण स्पर्धा घेतलेल्या होत्या, ते जरा आठवून बघा. याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण करणाऱ्यांनी प्रभू रामचंद्रांची रामरक्षा म्हणू नये. आणि आणखी एक मुद्दा यामध्ये महत्वाचा आहे, तो म्हणजे ज्या वेळेला मुंबईमध्ये हनुमान चालिसा पठण केलं जात होतं, त्यावेळेला हेच उद्धवजी ठाकरे होते. त्यांनी हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले. नवनीत राणा यांना 8 दिवस तुरुंगामध्ये डांबलं. का डांबलं? तर तुम्हाला या मुंबईमध्ये हनुमान चालिसा म्हणता येणार नाही. हनुमान चालिसा म्हणलेमुळं, हनुमान चालिसा म्हणणार यामुळं तुम्ही लोकांवर गुन्हे दाखल केले. हे देखील राम भक्त आणि हनुमानांचे भक्त विसरलेले नाहीत. त्यामुळं अशा पद्धतीची नौटंकी करण्यापेक्षा तुमचं जे काही वास्तव आहे ते जनतेला लक्षात आलंय. तुमचा हिंदुत्ववादाचा बोगस बुरखा हा फाटलेला आहे. तुम्ही प्रभू रामचंद्रांच्या भक्ताचे विरोधक आहात. तुम्ही हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांबद्दल कारवाई केली होती. हे देखील मुंबईकर आणि महाराष्ट्रातली मराठी माणूस विसरलेला नाही. हे उद्धवजी ठाकरे यांनी लक्षात घ्यावं. मुंबई महापालिकेचा कारभार चोर चिठ्ठ्यांच्या हाती गेलाय. खात्या पित्यांनी चिमुकल्या आणि युद्धाचा बळी घेतला, अशी टीका सांगतात. जनाब संजय राऊत, मुंबई महापालिकेचा कारभार काय आहे ते मुंबईकरांना माहित आहे. 25 वर्ष संजय राऊत, उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे तुम्ही मुंबईला लुटलं. मुंबईमध्ये नीटपणे सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या सुविधा दिल्या नाहीत. भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर मुंबईमध्ये कोस्टल रोड झाला, मुंबईमध्ये मेट्रो सुरू आहे. जेवढंच काय, तर मुंबईतल्या मराठी माणसांना हक्काचं घर त्याच ठिकाणी देण्याचं काम देवेंद्रजी फडणवीसांनी केलं. बीडीडी चाळीमध्ये त्याच ठिकाणी मराठी माणसाला घरं संजय राऊतांनी दिली नाहीत, उद्धवजी ठाकरे तुम्ही दिली नाहीत, ती देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली. तुम्ही मात्र मराठी माणसाला देशोधडीला लावलात. पत्राचाळीचा घोटाळा करून मराठी माणसाला लुटणारे तुम्हाला मुंबईबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. आणि जनाब संजय राऊतांना एवढंच सांगायचंय, मुंबईमध्ये 2 दुर्घटना घडल्या. या दोन्ही दुर्घटनांनंतर 4 अधिकारी निलंबित केलेत. कंत्राटदारावर गुन्हा दाखल केलाय. उद्धवजी ठाकरे यांच्या 25 वर्षाच्या काळात एका तरी कंत्राटदारावर गुन्हा दाखल झाला होता का? याचं उत्तर संजय राऊतांनी द्यावं. मुंबई कायम तुंबायची, मुंबईमध्ये माणसं मरायची, परंतु कुणालाही जबाबदार दोषी धरलं जायचं नाही. भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आल्यानंतर आम्ही अधिकाऱ्यांना निलंबित केलंय, दोषी कंत्राटदारावर गुन्हा दाखल केलाय. आणि संजय राऊत तुम्हाला सांगतो, आम्ही कुणालाही सोडणार नाही. आणि यापुढे अशा घटना घडू नये यासाठी स्वतः मुंबईच्या महापौर रस्त्यावर फिरतायत. तुमच्यासारखं मातोश्रीमध्ये बसून, सामना कार्यालयामध्ये बसून अग्रलेख लिहून आम्ही थांबत नाहीत. तर प्रत्यक्ष जनतेची सेवा करतो, रस्त्यावर उतरतो, लोकांचा सामना करतो, लोकांना मदत करतो. आणि दुर्घटना घडली तर दोषींना शिक्षा करेपर्यंत स्वस्थ बसत नाही. तुमच्यासारखं फक्त अग्रलेख खरडायचं एवढंच काम आम्हाला नाही. एवढं जनाब संजय राऊतांनी लक्षात ठेवावं. मुळामध्ये बांगलादेशींच्या विरोधामध्ये कारवाई केली तर संजय राऊत यांचा तिळपापड का होतोय? संजय राऊत, बांगलादेशी रोहिंगे तुमचे नातेवाईक आहेत का? तुमचा आणि बांगलादेशी रोहिंग्याचा नेमका संबंध काय? ज्या पद्धतीनं बांगलादेशी घुसखोरांवर मुंबईमध्ये कारवाई झाली की लगेच संजय राऊत यांच्या पोटामध्ये दुखायला लागलं, आग पाखड करायला लागले, टीका करायला लागलेत. मुळामध्ये हे बांगलादेशी रोहिंगे तुमचे कोण आहेत याचं उत्तर संजय राऊतांनी आधी द्यावं आणि मग इतरांना शहाणपण शिकवावं. मुळामध्ये संदीप देशपांडे, तुम्ही अमितजी साटम यांच्यावर टीका करू नका. तुम्हाला तो अधिकार नाही. तुम्हाला तुमचा पक्ष सांभाळता येत नाहीत. अमित साटम यांच्या देहबोलीचा विपर्यास करण्याचा प्रयत्न केला गेला.
अमित साटम हे अतिशय संवेदनशील राजकारणी आहेत. तुमच्यासारखं दहीहंडीला मटरहंडी असं म्हणणारे अमित साटम नाहीत. हे संदीप देशपांडे यांनी लक्षात घ्यावं. संदीप देशपांडे तुम्हाला नगरसेवकाच्या निवडणुकीत पक्षानं तिकीट देखील दिलेलं नाही. तुम्हाला नगरसेवक करावं असं देखील तुमच्या पक्षाला वाटलं नाही. त्यामुळे तुम्ही अमित साटम यांच्यावर टीका करणं बंद करा. खूप खूप धन्यवाद.